वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या राजकारणामध्ये व्यस्त आहेत असा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावला। तर जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय। महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल, पोलीस स्टेशन असेल, हे राजकारण्यांच्या दबावाखालीच काम करत आहे। अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेससुद्धा जर दबावाखाली चालवल्या जात असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे। आणि गृहमंत्र्यांना गांभीर्यच नाही ना अशा घटनांचं। अशा गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती घटना घडल्या आणि किती गांभीर्याने घेतल्या तुम्ही पहा ना, त्यांना गांभीर्यच नाही। ज्या पद्धतीने पोलिसांनी याचा तपास केला तो अक्षम्य हलगर्जीपणाचा आहे। त्यामुळे वैष्णवीचा बळी घेणाऱ्यांमध्ये फक्त हगवणे कुटुंबच नाही, हलगर्जीपणा करणारे पोलीस आणि तितकंच दुर्लक्ष करणारा महिला आयोग। कारण वैष्णवीची थोरली जाऊ मयुरी हगवणे हिने आधीच महिला आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रार केली होती। जर मयुरीच्या तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवी आज आपल्यामध्ये हयात दिसली असती। आता अनेक जण सगळ्याच राजकारण्यांच्या बरोबर संबंधित असतात। त्याच्या घरातल्या घटनेवर माझं कोणतं नियंत्रण नसतं। ठीक आहे, अनेकांबरोबर फोटो असतात, पण राजकारणी किंवा जो कोणी पदाधिकारी आहे तो सांगत नाही की बाबा हे असं करा आणि तसं करा, त्याचं प्रोत्साहन नसतं। गुन्हा झाला की त्या गुन्हेगारांना या सगळ्या राजकारण्यांनी पदावर बसलेल्या लोकांनी मदत करू नये एवढी माफक अपेक्षा आहे। आता त्यांच्या घरात काय घडले याला अजित पवार जबाबदार असू शकतात असं मला वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।